तर धारावीमध्ये नेमकं काय घडलं त्यावरती आपण एक नजर टाकूयात। धारावीमध्ये 25 वर्ष जुनी सुभानिया मशीद आहे। आणि सुभानिया मशीद पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती। पालिकेने मशीद पाडण्यासाठी नोटीस पाठवलेली होती आणि 9 सप्टेंबर रोजी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। 14 सप्टेंबरला मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली होती। 19 सप्टेंबरला पालिकेने पुन्हा नोटीस पाठवली आणि पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी आज नागरिक एकवटले होते। मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही अशी भूमिका धारावीकरांनी घेतली। कारवाई रोखण्यासाठी नागरिकांनी आंदोलन पुकारलं। बीएमसीच्या पथकाला स्थानिकांनी अडवलं। मग जमावाकडून बीएमसीच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली। स्थानिकांनी धारावीतील रस्ता अडवला। पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत बंदोबस्त आणखी वाढवला। धारावीतले तर अपडेट आपण घेत राहूच, मात्र अहमदनगरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। गेल्या 4 दिवसांपासून धनगर समाजाचं उपोषण तिथं सुरू आहे। सरकारनं दखल न घेतल्यामुळे धनगर समाज रस्त्यावरती उतरलाय। शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाजानं महामार्ग अडवला। धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा ही धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे। तर सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा धनगर समाजानं दिलाय। तिसऱ्या आघाडीच्या महाशक्ती आघाडीवरती संजय राऊतांनी टीका केल्यानंतर बच्चू कडूंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं। तर संजय राऊतांकडे पूर्ण महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही ना, असं संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे आणि राज्यात तिसरा पर्याय मजबूतीने देऊन राज्यात महाशक्तीचा मुख्यमंत्री दिसेल असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। आमची महाशक्ती पूर्ण देशात आदर्श ठरेल असं बच्चू कडू म्हणाले। महाशक्ती आघाडी संदर्भात संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं आणि राऊतांकडे राज्याचं पीआर कार्ड तर नाही ना, यावरून बच्चू कडूंनी हा सवाल उपस्थित केलाय। संजय राऊतांचा अभ्यास कमी असं ते म्हणाले। संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंनी उत्तर दिलंय। भविष्यात महाशक्ती आघाडीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये दिसेल असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय संजय राऊतांच्या वक्तव्यावरती। संजय राऊतचा काही पीआर कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा। त्यांनी खरं तर मला असं वाटतं का अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे। संजय राऊतनी मला वाटते अभ्यासपूर्ण बोलावं। आम्ही लढावंच नाही, तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ। मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही। महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीने दिसेल।